तुम्हाला पण भाषण करायला गेलं व्यासपीठावर की भीती वाटते का? तुम्हाला असं वाटतं की लोक काय म्हणतील, आपलं भाषण चुकलं तर आपल्यावर टीका होईल? अजिबात या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाका. ज्या दिवशी आणि ज्या वेळेला तुम्ही व्यासपीठावर भाषणाला जाल त्यावेळेला तुम्ही जे मी सांगतो ते ऐका. पहिली गोष्ट की तुम्ही गेल्या गेल्या दीर्घ श्वास घ्या, तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवा. दुसरी गोष्ट की समोरची जी गर्दी आहे ना, त्या गर्दीला तुम्ही माणसं समजा, कारण ते न्यायाधीश नाहीत, ते तुमच्या चुका काढायला अजिबात आले नाही, ते तुमचं ऐकायला आलेत. तिसरी गोष्ट मी महत्वाची सांगेल की जर एखाद्या भाषणामध्ये तुमची चूक झाली, एखादी छोटी चूक होणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे, तुम्ही अजिबात थांबू नका, लगेच पुढच्या मुद्द्याकडे जा. आणि सर्वात शेवटी गोष्ट मी तुम्हाला सांगेन की तुमचं भाषणावर लक्ष पुरेपूर केंद्रित करा आणि तुम्ही पूर्णपणे त्या विषयाच्या संदर्भामधली माहिती तुमच्याकडे आली का याबद्दल तुम्ही अगदी कटाक्षाने बघा. आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगेन की ज्या वेळेला आपण भाषण करायला उभा राहतो त्यावेळेला तुमचे हात पाय थरथर कापायला लागतात. अजिबात त्या संदर्भातली काळजी करू नका. सुरुवातीच्या काळामध्ये 1-2 वेळेला 3-4 वेळेला या सगळ्या घटना, हा प्रसंग किंवा ही अवस्था मनाची होत असते, म्हणून तुम्ही अजिबात थांबू नका. तुम्ही भाषण करत राहा, तुम्हाला जिथे संधी मिळेल तिथे तुम्ही बोलत राहा. ते तुमचं पहिलंच भाषण अगदी टाळ्या मिळवेल, पहिलंच भाषण एका उंचीवर जाईल असं अजिबात गृहीत धरू नका. काही वेळेला चुका होत असतील, काही वेळेला तुम्हाला ते अडखळल्यासारखं वाटेल किंवा तुमचा आत्मविश्वास गळून पडल्यासारखा वाटेल, पण अजिबात थांबू नका. तुमचा भाषणाचा प्रवास बिलकुल चालू ठेवा, बिनधास्त चालू ठेवा. निर्भयपणे तुम्ही व्यासपीठावर जा